हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। वाल्मीकि गिरिसंभूता श्रीरामाम्बो निधिसंगता श्रीमद् रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही कालच्या दिसाक रामाल वरण घेवन दशरथान येतना ताका मस्त सकडी अपशकून जाल्लेले दिसता। मस्त होड भयंकर बिरुगाळ येयल्या बरी, काळोख जाल्ल्या बरी। ते कोण म्हळ्यार लोकव्याप्त जावन आशिल्लो अतुल महासुराले आगमन जावची ते म्हूण सांगून म्हणटाची। कशी ते लोकव्याप्त तो म्हळ्यार ताणें तपस्ये कोरून अतुल महासुरान परमात्माले ना भिंतू जाग दिवका उदरांतू जाग मेळका म्हूण ताणें वर घेतिल्ले। तश जावन तो त्या वेळाक परमात्मो परशुराम जावन आशिल्लो, परशुरामाल ना भिंतू तो आशिल्लो म्हूण सांगून म्हणटाची। तशी परशुराम अतुल महासुरा घेवन थंय तागेलें आगमन जाला। तांकां त्या परशुरामाक थंय सिदा येवन येद्रारे बिल पळयतना वशिश्ट इत्यादी ऋषी त्यांनी मस्जन ऋषी मुनी आशिल्लीची त्यांनी पितृवधेन परशुराम क्षत्रिय कुलनाशाच्या मुखार पळय तशें आतां वापस आयला वे क्षत्रिय कुलसंहार करून खूब शांत करून घेतला। आतां खूब ना तागेले जाल्यार वापस ते अशी आयला कडेरी। मागीर ताका वशिश्टाक कळटा कसलें म्हळ्यार अतुल महासुराक घेवन आयला ताका आतां नाश करता न्हय। दाशरथी रामाल रुपारी नाश करता परशुरामाले पोटांत आस दाशरथी रामाल रुपारी नाश करता तो म्हूण तांकां कळ्ळें। त्या वेळाक परशुराम रामाले सांगता, हे रामा एक कालच्या दिसा जाल्ला काणी आमी पळयला, तुगेलो अद्भुत पराक्रम गोतस म्हाका, तूं शिवधनुस मोडला म्हणून गोतस म्हाका पुर्ती गोतस। जाल्यार ते एक अद्भुत चिंते जावन आशिल्ले विशय तुका आनी एक श्रेश्ठ धनुस घेवन येयला। यो धनुस भयंकर जावन दिसता। म्हगेल्या अण्णान जमदग्नीन म्हाका दिलेले, पळया तूं तें शिवधनुसाक शिंजिनी मौरवी घालच्या वचून तो कुडको करून घालता न्हू। आतां हाक्का मौरवी घालून दाखय म्हाका। तशें जाल्यार तुगेले बल पळोवन आतां हें धनुसाक तुका मौरवी घालूं जाली म्हूण जाल्यार मेगल समान बल तुकाच म्हूण जालें न्हय। तेदना आमी द्वंद्व युद्ध करुया ना जाल्यार तूं भंय आसल्यार हें धनुस सोडी हांव सोडवल म्हूण सांग म्हूण म्हणटना दशरथा भंय जाता। तूं क्षत्रियाल वयरची खूब सोण भारी शांत जाला न्हय। आतां ब्राह्मण धर्मूची पालन करतरस न्हू तूं मेगेल चेडूं सान्नतांनी तांकां भयदान दी म्हूण म्हणटरस। तूं शस्त्र आनी शस्त्र उबारना म्हूण देवेंद्राले जरा सांगला तुवें, शस्त्र दूर उडयल तूं आनी केल्लें कसं की त्या क्षत्रिय संहाराच्या पापाक काश्यपाक भुंय दान करून वनवासाचें मुकोलल तूं महेंद्र पर्वतांत। तूं आतां कसलें आयलो तूं म्हगेल पुत्ताक रामाक तूं कसलें कोर नाका, तो ना म्हण जाल्यार हांव वांचना म्हणून सांगतना न्ही। त्या वेळार तो सांगता कसं न्ही म्हळ्यार रामा लागीं ना ह्या दोनी धनुस हांव सांगल्या बरी श्रेश्ठ जावन आशिल्लो धनुस विश्वकर्मान निर्माण केलेलो। त्रिपुरासुराले युद्धा वतना शिवाक पिनाकी म्हळ्यार आतां सुनाब म्हणटा पळय ते धनुस दिलेलो देवतेन त्रिपुरासुरा संहार करूंक। दोचे धनुस आतां तूं म्हणल रामा
यो धनुसू विष्णूक देवतेन दिल्लेले यो कोणाकय विष्णू सोडला विंगड कोणाकय यो अప్పుడు समीत जायना आता हा स्वयं विष्णू देखून हांव हें धनुसू धरला शिवधनुस्सा पशी श्रेष्ठ दृढत्व हा कस इतक म्हळ्यार त्या धनुस्सू निर्माण करून देवतेने एक विष्णूक एक शिवाक दितना विश्वकर्मान केलेले धनुसू देवते बरलेले देवते ब्रह्मदेवाला निमगे खंयचे धनुसान तूं श्रेष्ठ म्हूण त्या वेळाक ब्रह्मू त्या जनाला देवतेन गेलेद्राक शिवाक आनी विष्णूक एक 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 हे दवरता कसं न्ही स्पर्धी म्हूण येता विरोधेच महद्युद्धम अभवद्रोमहर्षणम शितिकंठस्य विष्णोश्च परस्पर जिगीषिणो म्हळ्यार त्या युद्धांत हांव गेल्लो का तूं गेल्लो का म्हूण सांगून महाभिकर युद्ध रोमांचक जावन वचूचें एक महाभयंकर युद्ध रुद्राक आनी विष्णूक जाल्ला जाल्यार शिवधनुसू शिथील जाल्लो विष्णू हुंकार करतना हुंकार करचें कोणें म्हळ्यार हुंकार करतना हांगा मुखण्ण त्रिलोचन म्हळ्यार मुखण्ण रुद्र स्तंभितो अथा तो स्तंभीत जाल्लो म्हळ्यार एक पंथ नुत्तराबलो म्हूण आतां हुंकार करून बिश्टाचें कोणाक हुंकार म्हळ्यार कसं न्ही आतां चेडूवान कसले लुटी करतना बाप पसून म्हणटा म्हणली कुडले चेडू नुत बसतात तशी विष्णू सर्व लोकांकय आनाल स्थानार आशिल्लो ब्रह्मा पाशी वयरचो तशें पळोवचें गेल्यार ब्रह्मान रुद्रा सृश्टी केलेले विष्णू रुद्राक आज्जू जत्ता म्हूण लेखल्यार आज्यान हुंकार काडल्यार नात्र नुतरा बनाचवें तशी तो स्तंभीत जाल्लोकय त्या वेळाक ऋषी चारण देवते पुराय येवन आनी पुरो युद्ध लोक भयंकर जावन असलें रब्बयाची म्हूण सांगतना तांणी युद्ध रब्बयताची सर्व जने विष्णूची सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून लोकां सांगताची विष्णूक देवते पुजा करताची ब्रह्मा रुद्र पुराय वरलेले जना अनुमती घेतकय तो आनी ब्रह्म इंद्र रुद्र तांगे लोकां वताची जाल्यार रुद्राक कोप आशिल्लो तें पिनाकी धनुसू सुनाभ धनुसू राजर्षी देवरात जनकरायालो फुडलो मस्त फुडलो संच जनक म्हणटात ताका तागेलो आतां दिवन न्यास जावन हें जाग्रतेर दबरी म्हूण सांगून तो वता ते इंदुकून आजितय जनकरायाला रमणेन तूं पूजा घेवन येयले ते धनुस तूं म्हूण आतां तूं जनकरायाला तुवें वारडिकोन घेतला जाल्यार हें वैष्णव धनुसू मेगल अन्नाक आज्याक रचिक मुनी लागी विष्णून जाग्रतेर दवर म्हूण सांगिलें आतां तो रचिक विंगड सांगता म्हणना पुत्रस्या अप्रतिकर्मणः म्हणटाची म्हळ्यार अप्रतिकर्म रचिक महर्षी कसलो म्हळ्यार तागेल वैरी कसलेच वायट कर्म केल्यार जेवो ताका मारू वयल्यार अप्रतिकर्म तो तांकां कसले बादिनाकय शाप समी दिनाकय तसल महात्मो तागेल आन मेगेले तागेल पूत मेगेल आन जमदग्नी ताका धनुसू दिलो तसले तो एक दीस मेगेलो आनो न्यस्तशस्त्रे पितरी मे तपोबल समन्विते अर्जुनो विदधे मृत्यूं प्रकृतां बुद्धिमासिता एक दीस पुणे शस्त्र न्यास जावन घेतला रचिकान जाल्यार ताका एकल्याल वयरी शस्त्र उबारन गोतना मेगेले आनान ताका प्राकृत मेगेलें आन तितली तपोबलयुक्त जावन आसुचो पाप तो एक प्राकृत अज्ञो म्हूण सांगून जमदग्नीक कार्तवीर्य अर्जुनान वध केलें तेदना म्हाका समस्त क्षत्रिय कुल नाश कोरका म्हूण सांगून मन झल्लें अशुक्नमन तम क्रोधम अशुक्नमन म्हाका कोप तडसूचो जायनी म्हूण म्हणटा हांगा अशक्नुमन कोप सहन करूं शकती ना म्हणून नटन केलेलें ताणें निजावन ताका कोप नाश करूं जायना म्हणना ऋषी मुनी परी चित्तक्रोध म्हणून म्हणटाची तशी जाल्यार हाका फुडेंच एक काणेस रचिक महर्षी लागी बायले न्हय तागेले आनी धुवे न्हय चेडूं जेवकाची म्हूण सांगून वर निमगुचे आस कसले पुणी कोरका म्हूण तो एक हवन न्ही करता आनी दोनी आयदनांतू एकांतू ब्रह्मतेजसूचे हवीसू मंत्रपूत करून दवरचे आनी एकांतू क्षत्रिय तेजसूचे हवीसू मंत्रपूर्वक
करून दवरनू तो तागेलें स्नान आहनीक इत्यादीक वतना पळयता बायल पळयता माई पळयता कळ्ळें. त्या वेळाक माई म्हळ्यार गादीरायाली बायल गादीरायाल धूव गेली बायल कोणाल रचिका महर्शील सत्यवती गादीरायल बायल न्ही जावन तिका क्षत्र तेजाचे म्हळ्यार ती राया बायल न्हू तांकां क्षत्रीय तेजाचे चेडूं जावंक आशिल्लें. रचिकाक सत्यवतीन मारडिकोन घेतला ब्राह्मण जाल्ले ती म्हणटा ताका ब्रह्मतेजा चेडूं जावंक आशिल्लें. हांगा अमसोर जालें तांकां हो बामणान तयार करून दवरलें. निमगे ना नशी पळय बायल मनशाल बुद्धी ही निमगे ना नशी कसलकी करचें बामणाल निमगे अशें बामणाल ओपेक ना नशी मागीर ताजी भोगचें तान्नीची तशी हांगा एकल्या म्हूण दवरलें हविशान आनी एकलें जेवता तशी मांयक तई निजान क्षत्र तेजाचेर जेवंक आशिल्लें तिणें ब्रह्म तेजाचे हविशान जेवील देखून तिका जमदग्नी जावन तिका क्षत्रीय जावन आशिल्लो विश्वामित्र जाता जाल्यार तो ब्रह्मतेजाचे जाल्लो नव्हतो. लास्ट ब्रह्मर्षी जाल्लो आतां ऋषी महर्षी जावन ब्रह्मर्षी जालो तो. तशी जे पुतालान तूं क्षत्र तेजस्सू आसूचो जमदग्नी बायलेलांतू जाल्लो रचिक महर्शील बायलेलांतू जमदग्नी जालो जाल्यार त्या वेळाक तांकां बेजार जावन तांणी निमगिताची कसो करचें तो म्हूण तेदन तो सांगता आतां म्हगेले पूत तसले क्षत्रीय जत्वे म्हूण म्हळ्यार भंय जमदग्नी बायल सत्यवतीक तेदन तो सांगता ना पुतालान तूं क्षत्रीय तेजस्सू सुप्त जावन वचता जाल्यार मागीर जेवचे चेडवालांतू म्हळ्यार नातवालांतू ते व्यक्त जाता म्हूण वर दिला. आतां जमदग्नीलांतू क्षत्र तेजस्सू व्यक्त जायनी जाल्यार ताणें शस्त्र संन्यास करलेलो कार्तवीर्य अर्जुनाल दुखून तो मेल्लो जाल्यार नातू जावन आशिल्लो परशुरामालांतू क्षत्र तेज व्यक्त जाल्ले. तशी अमरशो ये मे महानासी सर्वलोक भयंकर हा म्हूण सांगून परशुरामान सांगिल्लें. तशी आतां दुष्ट क्षत्रिय भरलेले देखून क्षत्रिय नाश केलेले ताणें दुष्ट भरलेले ब्राह्मणांक केन्नाय क्षत्रियान रक्षण कोरका म्हूण आशिल्लें. त्या वेळाक क्षत्रियान ब्राह्मणान दमन करचें तसलें क्षत्रीय आशिल्लीची त्या वेळाक तो सर्व क्षत्रियांक वध करता सगळी भुमी तागेले वश करून घेता परशुरामू आनी तो ब्राह्मण जाल्यार देखून ते आळसिना एक यज्ञ करता पापनाश जेवच्याक काश्यप मुनीक ते सगळी पृथ्वी ताण गेलेली पृथ्वी दक्षिण जावन दिता. इत्याक म्हळ्यार काश्यप मुनी केन्नाय पुण्य कर्म करतलो. मागीर महेंद्र पर्वता वचून तपस्या करता तो. काश्यप मुनीक भुमीदान केलेलें देखून ताणें भुंयचेर राबूंक जायना न्हय ताजे खातीर महेंद्र पर्वतांतू राबून तपस्या करता रसापण म्हणटा. आनी तूं शिवर्धनु भंग केलेलें पळोवन देवतेंक आश्चर्य जाला. तांणी अंतरिक्षांतू परस्पर उलयत आशिल्लीची आनी तेश जावन हांव हांगा येयलो इत्याक म्हळ्यार तूं शिवधनु भंग केल्ली म्हण जाल्यार हें धनुस्सू आपूण पळ तूं हें धनुस्सू घे तूं म्हूण सांगता. तशी जाल्ली म्हूण जाल्यार तुका ह्या धनुस्सू हांत भितर भाण दवरनू प्रयोग करूंक साध्य जाता म्हूण जाल्यार तुका क्षत्रीय उचित जावन आशिल्लें एक द्वंद्व युद्ध दिता म्हूण सांगून तो म्हणटा. परशुरामाल उतर ऐकला दाशरथी रामू दशरथा लेद्राक परशुरामाक कसलेय दरपा उतर उलयना तो भारी नियंत्रण करता. इत्याक म्हळ्यार मालगड्या लेद्राक पळय तूं पळय रामाल काणी रामाक आमी मर्यादा पुरुषोत्तम म्हणटाची रामाल काणी मना लग्गी भारी प्रिती पुराय जनाक. इत्याक म्हळ्यार रामू कसल कोरका जनान त्या कोरून दाखोवन शिक्षण दिलेलो लोकशिक्षण दिलेलो कोणें कोणाले कशी चोलका म्हळ्यार स्वयं तोची पित्र धर्मू तागेले मात्र धर्मू तागेले भ्रात्र धर्मू तागेले पुत्र धर्मू तागेले पत्नी धर्मू तागेले प्रति एक धर्मू कोणाले ताणें कशी चोलका ते चोलन दाखयला ताणें. ते एक रामान ते सगळे जगत्यांतू एक पुरुषाक कसल खंयची स्थानार आसतना कसल कर्तव्य आसता म्हूण करून दाखयला देखून ताका मर्यादा पुरुषोत्तम म्हणटाची. तशी आतां तो बापसो लेद्राक व्हड ऋषी मुनी कसले उलोचनाचे वयवे ताजे खातीर कसले दर्प उलयनाकाय तो आनी सांगता
तुगेल पित्र रणपरिहार आकतीर तू क्षत्रकुल संहार केला म्हणून म्हणलेले काणी हांवें ऐकला त्या हांव ओपता करूं का. तशी जाल्यार परशुरामा क्षत्रधर्म पालन करतलो हांव म्हणटना तूं हांव कसले एक तेजोविहीन की क्षत्रधर्म पालन करूं जायना नतिलो म्हूण तशी तूं मेगेल पराक्रम अपमान करूं का. मेगेल पराक्रम तूं पळय जाय जाल्यार तुका भंय जाता म्हूण जाल्यार धनुस सोडी आनी आम सलवलो म्हूण सांग म्हूण परशुरामान सांगिल्लेच पळय हांव सैसून बयसना म्हूण दशरथी सांगता. इत्युक्त्वा राघवः क्रुद्धो भार्गवस्य शरासनं शरं च प्रतिजग्राह हस्ताल् लघुपराक्रमः. कोपयेल काही रामचंद्राक कोणाक भार्गवरामाने दशरथरामाक कोप येवन भार्गवरामाला हाता दुखून धनुस्सु घेवन बाण ताका प्रयोग करूक तयार करता. बाण दवरून प्रयोग करू तयार करता आनी कोपान भार्गवरामाक सांगता ब्राह्मणो असीति पूज्यो मे विश्वामित्र कृतेन च तस्मात् शक्तो न ते राम मोक्तुं प्राणहरं परम शरम. तू ब्राह्मण जाल्यार देखून म्हाका पूज्य जावन आस मात्र न्ही मेगेले गुरू विश्वामित्राले भयणी सत्यवतीक तूं नातू तशें तूं म्हाकाय पूज्योची जाल्यार हांव तुगेले प्राण काडचे तसले भाणांनी उडयना म्हूण म्हणटा. आनी इमाम पादगतीम राम तपोबल समार्जितान लोकान अप्रतिमान ते हनिष्यामी यदिच्छसी. हें तुगेले लोकांत पळय गमनशक्ती म्हणटा पळय म्हळ्यार परशुरामाकय तशीची सर्व लोकां भोंवचे गमनशक्ती आसा. तुका ती गमनशक्ती काडका की जेवो तूं तपोबलान परलोक पळय संपादन केला पळय तें मेळना नशी कोरका की म्हूण म्हणटना तूं कसो जायी म्हूण हांगा लोकान अप्रतिमाना ते हनिश्यामी यदिच्छसी म्हणला. अप्रतिमान लोक म्हूण म्हळ्यार सुरवेक आमी काणयेची सुरवे सांगील पळय नाभी प्रदेशे तू तपः कृत्वा सुदारुणं शिष्टत्येव सदा दैतः तं ज्ञात्वा राघवो बली. म्हळ्यार थंय परशुरामाल नाभी प्रदेश थंय अतुल नामक दैत्य एकलो बैसून तपस्सू करतरस त्या कोळ न्हू दशरथ रामू त्या दैत्याक भाणान ताका लासून सोडी म्हूण सांगून सांगता कोणा लागीं म्हळ्यार लासून सोडला म्हूण सांगून परशुरामाल नाभी प्रदेश आशिल्ली. हें पद्मपुराणान तूं सांगला. त्यांची अतुलाक हांगा वाल्मिकी अप्रतिम म्हूण म्हणलेलें. अप्रतिम लोक म्हळ्यार तो अतुल नामक राक्षसान तपस्यान संपादन केल्ले लोक खंयचे त्याचे अप्रतिम लोक खंयची ते खंय सुद्दां गेले लोक म्हळ्यार परशुरामाले नाभी खंय आसा थंय तो राबला म्हूण अतुलान तशी ताका अप्रतिम लोक म्हूण म्हणचे. तशी रामबाण तो बाण पळय सुनाभने वैष्णव धनुसाक बाण घाल्लेले त्या बाणा निमती रामान अतुल नामक राक्षसा नाश केला म्हूण म्हणटाची. तशी तो तेंचे सांगता राम कळवे. आतां हांव हें दिव्य वैष्णव धनूक बाण घालून सोडला न्हय धनु उबारतना परशुराम सांगता पळय काली ही काणी सांगला आमी. धनु उबारतना परशुराम रामाक सांगता कसो न्ही तूं वय मेगेल्या बरी विष्णूची म्हूण जगत्या विष्णू म्हूण म्हाका कळ्ळें म्हणटा. आमकां लेखता अयो येदोळ परशुरामाक हो विष्णू म्हूण कळ्ळें न्ही की परशुरामाल तेज वीर्य पुरय रामान काडलें म्हूण काणी सांगता. कसले तें आमकां तें कसो की कन्फ्युजन जातशी दिसता. तो राम आनी परशुराम तसले परशुरामा पशी रामश्रेष्ठ पूर्ण प्रमाण अवतार रामालो परशुरामाले पूर्ण प्रमाण अवतार न्ही म्हूण म्हणल्यार दोन देव खंयचे अवतार घेवन पुराय परिपूर्णाची म्हूण म्हणटाची. तशी हांगा तो सांगता कसो वैष्णव धनुस धरला तूं विष्णू म्हूण कळ्ळें जाल्यार राम म्हणटा ताका भाण प्रयोग केला न्हू तूं सांगली म्हणून रामाल एक अवताराचे एक विशेशता म्हण कसो न्ही म्हणून रामान बाण प्रयोग केले म्हूण जाल्यार तो बाण मागीर व्यर्थ जायना. मुखारी समुद्र सेतू बांदूच्या वतनाय समुद्ररायाक बाण बरोस रामान तो बाण कसो करचें हांवें म्हणटा राम समुद्र शरणागत जातना तेदन समुद्र सांगता आमी गेले आग्नेय आमी गेले समुद्रांत अमकी कडेन कांतार म्हणलेले लोक आसा थंय राक्षस आसा तांकां नाश करी म्हूण सांगून
तशी रामान थंय ते बाण प्रयोग करूस उज्जू जावन थंयचे राक्षसा पुरय नाश करते बाण ह्या पळय काणी तुमकां रामायणांत मेळटा मुखार सुनू. तशी केन्नाय विष्णून प्रयोग केलेले तांतूय राम जावन आसतना प्रयोग केलेले बाण व्यर्थ ना म्हूण सांगूस जाल्यार हांगा तो बाण कसो करचे. राम भायरच्यान आमकां कळची तशी सांगता कसो कसो तूं ब्राह्मण न्हय तुगेले वध करूंक रामान बाण प्रयोग करूनच म्हणून रामान बाण प्रयोग केला रामान व्यर्थ करूनच तसल्या तशी कसो करका म्हणटना परशुरामान त्या वेळा अतुल दैत्याल विशय रामा सांगचे म्हूण आमकां दिसता जाल्यार रामाकय गोतस. राम सांगता की तुगेलें ना बेसोचे अतुलाले शरीर आनी ताणें जावका म्हूण सांगून लेखील ते लोकच पळय खंयचे लोक तो सगळे परमात्माले उदारा आसल्यार मोक्ष लोक म्हाका मेळटा म्हूण ताणें लेखचे. आतां परशुराम भुंयचेरी भोंवतरस तागेले लोक ताण वतना तागेले वटोवची मोक्ष लोका वच्चे हांवें म्हूण ताणें लेखिलें. आतां त्या वेळाक लोक नाश ते मिगेल सोडलोलो बाण राम बाण ते अतुला असुराक नाश करची तशी करता जैतवे म्हणटना थंय वैरी ते अतुलाले एक हत्ये पळोवच्याक बरी देवते राबल्यांची बरीची क्रूर तपस केलेलो ताणें तो बिनी मोक्ष लोका चमकल म्हूण जाल्यार सर्व नाश करतशील तो. तशी थंय राबल्यांची पुराय जन येयल्यांची त्या वेळाक एक पंथ अतुलाक म्हळ्यार यात एक पंथ तो परशुराम स्तब्ध जालो रामाल्या द्राक म्हूण दिसता पळय त्या परशुरामनय तागेले देह आशिल्लो अतुल राक्षसू स्तब्ध जालो निर्वीर्य जालो म्हूण सांगून. तशी हांगा परशुरामनी भार्गवरामनी दाशरथी राम बारी संतोशार आसची. परशुरामू तो एक पंथ आमकां दिसता तो सलवलो म्हूण ताण नटन करचें तें इत्याक म्हळ्यार ब्रह्मान अतुल दैत्याक वर दिला. कालच्या दिसा काही सांगला ह्या समची केदना कसं वर ताण निमगेलेलं म्हळ्यार ताणें मोक्ष लोक जावका म्हाका मारतलो गो तसले पुरे वर निमगूत न्हय तेदना ब्रह्मान सांगूस केदना विष्णू पराजय म्हळ्यार ताणें निमगुची तें म्हाका विष्णून पराजय जाल्लेलो तेन्ना मरण मेळका विष्णू पराजय जायना म्हूण ब्रह्माकय गोतस. तशी केन्नाय त्या अतुलाक बारी धैर्य कसो जालें म्हळ्यार विष्णूक पराजय ना म्हणटना म्हाका मरण ना हांव कितले बारी बुद्ध हांव वर घेतिलो विष्णू म्हण की हांव अमर जल्न म्हूण तागेले माथ्यान तशिलें. तशें जावन त्या वर बलान विष्णू उदरांतू नाभी प्रदेशांतू बैसून तपस्या करून ते तपोबलान सगळे विष्णू नाभी प्रदेशात बसलो म्हळ्यार ही 14 लोक व्याप्त जावन राबला म्हूण नव्हतं. विष्णू सर्व व्याप्त म्हणटना अतुल दैत्य सर्व व्याप्त जाल्लो वय. तशी त्या वेळाक परशुरामू तागेले परशुरामाल पट्टाकच रामान बाण प्रयोग करतना परशुराम व्हडान सांगता पळय हांव रामा सलवलो तो आतां मिगेल वयरे बाण प्रयोग करता तूं खंडीत मरता वगी भायर यो तो असुर भायर येयलो भायर धांवन येतनाची सोडलो रामान बाण तो लासून गेलो. तें आतां हाणी सोलवलें म्हण की नटन करना नातल्यार असुर भायर येनाशिल्लो वय ताका रामदेव म्हणून गोतना रामूय हरीच म्हणून असुराक गोतना. अशी थंय एक नटन मात्र कसं न्ही परशुराम निर्वीर्य जालो परशुराम जड जालो इत्याक म्हण परशुरामान तशी करना नातिल जाल्यार अतुल राक्षसो पट्टा दुखून भायर येनाशिल्लो म्हूण. तशी मागीर परशुराम रामाल्याक सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार काश्यपाक हांव भुंय दान करून दितना आनी मुखार सुनू तूं मिगेल राज्यां वास करूनच म्हूण काश्यपान सांगिल्लें. तशी हांव भुंयचेर एक रात्री वास करना म्हूण सांगून हांवें ताका उतर दिला. तशें जावन रामा तूं म्हणलें तुगेले पांयाची गमनशक्ती काडकावे म्हणून आतां तें काडूं जायना तुका इत्याक म्हूण म्हणल्यार हांव महेंद्र लोका वचूं. तशें जावन तूं अतुलाक नाश केलेलो न्हू तूं अतुला लोकय नाश करी कसलेची वेळ कोर नका म्हूण सांगून सांगता. आतां हाजी निमती जावन तुवें महाविष्णूले अवतार म्हणून लोकाक कळ्ळें तुका
बरी जेवो म्हूण सांगता, बरी जेव म्हूण सांगूसवे देवान देवाक सांगू येता, देवान देवा सांगचे ना. तशी ताका म्हळ्यार थंय परशुराम ब्राह्मण, राम क्षत्रीय. एक देवाल एक रूप ब्राह्मण, एक रूप क्षत्रिय. ब्राह्मणान केन्नाय क्षत्रियांक आशिर्वादू दिवचे. तशी तो सांगता मागीर लोकाक दिसूंक ना. लोकाक तूं म्हाका पराजय केल्लें म्हूण हांव काही लज्ज करना. ताका म्हळ्यार तूं विंगड न्ही, हांव विंगड न्ही. आतां लोकान कसं लेखलां, दाशरथ रामान परशुरामाक सलवायलें म्हणून जाल्यार हांव विंगड न्ही, तूं विंगड न्ही. तुवंय तिनी लोकाचे अधिपती परमात्मा, हांवय परमात्मा हरीची. म्हणले नंतर आम्ही एकल्या एकल्या पराजय करूसवे ना. हांव पराजय जाल्ल्या वरी नटन केलेले अतुला भायर हाडचे खातीर म्हाका कसली लजी ना. तशें हांव न्हू. तूं अतुलान येद्दोळ गेलवलेले सर्व लोक नाश करी आनी अतुलाकय नाश करी. हांव कसा खातीर हांगा येयलो ते उद्देश जाल्ले आनी हांव महेंद्र पर्वताक वता म्हूण म्हणटना अतुलासुराक मान जाल्ला. तशी मागीर अतुलासुरा मान जाल्ली फुडले परशुराम भारी संतोशान महेंद्र पर्वताक वता. एक पंत दिक्कू दिक्कांतू काळोखू बिरुगाळी सकड आयिल्ले सर्व नाश जाल्ले उजवाड जालो म्हळ्यार अतुल केन्नाय दैत्य केन्नाय कसं न्ही म्हळ्यार काळोख तांणी अज्ञाना काळोख. ते अज्ञाना काळोख वचून ज्ञानाचो उजवाड येयलो म्हूण सांगून लॅक. तशी हांगा रामम दाशरथी रामो जामदग्न्या प्रशस्यच तथा प्रदक्षिणम कृत्वा जगमात्मा गतीम प्रभू. म्हळ्यार दाशरथी रामाक जामदग्नी राम प्रशंसा केली की प्रदक्षिण केली की तागेले स्थाना चमकलो म्हूण सांगून हांगा परशुराम रामा पशी विंगड दिसता. तशी पुराय आम्ही लेखचे निजावन राम परशुराम दोन्ही जन न्ही, एकलोची म्हूण सांगून लेखू का आम्ही. तशी परशुराम रामाला हातांत वैष्णव धनुर्बाण दिल्लेले विशय आम्ही पळयले. मागीर राम वशिश्ठ इत्यादी ऋषींक अभिवादन करता आनी की दशरथ तशीची भय्यार आसा पळोवन सांगता तो. आना परशुराम वचून जाले चतुरंग सैन्य आमगेले ताजे रक्षणेरी आम्ही आमगेले अयोध्येक वचा म्हूण सांगता. आनी तूं सुरवेक सैन्य अयोध्येक पेटय. सगळे सैन्य हांगा राबला तुगेलो आज्ञा आयकुच्याक म्हूण सांगून म्हणटना दशरथ रामाक सगळे जैनी म्हळ्यार एक संतोष. दशरथ पाप तो अवतार कार्यांत पूरक जावन आयला शिवाय राम तागेल पूत देव म्हूण सांगच्या जत्वे ताका तो मोहांतूच रामाले. तशें जावन ताका दशरथ राम म्हळ्यार तागेल राम आनी जमदग्नीलो पूत राम एकलेच म्हूण वतना बाप. परशुराम चमकलो. ताणें क्षत्रिया नाश करची म्हणलेले एक ताणें छल आशिल्लो ताका. कितले की क्षत्रिया नाश केला तपास रामाक कसले करूं आईल बे म्हूण भिल्ललो तो दशरथ. तो चमकलो रामाक कसले जायनी ते दोळतय तो एक अयोमय स्थिती आयिल्ले ताका जाल्लेले कसं म्हणून गोतना दशरथा पाप कसं जाल्लें हांगा म्हणून म्हणलेलें कळ्ळें ताका. एक अयोमय स्थितींत तो आशिल्लो. आतां रामान जावन आनी आमी वचा परशुराम चमकलो म्हणटना एक पंत जाग जाल्ल्या वरी जालतो ते दोळतर एक अयोमय निद्दा स्थितींत म्हळ्यार एक सुप्त स्थितींत आशिल्लो तो मिगेल रामाक कसले जतकी ताका संतोश येता रामाल उतर आयकून तो कसो करता फटोवन धरता रामाक आनी परशुराम चमकलो म्हणून ताका आनंद. आतां मिगेल पुत्ता पुनर्जन्म मेळ्ळ्या वरी जाल्लें म्हूण दशरथ लेखता. आनी सगळे चतुरंग सैन्याक अयोध्ये वचे आनी कसली आमकां बाद जायच ना म्हूण आदेश दिता. मागीर थंय अयोध्येक तांणी लागीं लागीं येताची सगळे अयोध्ये भारी चंद कोन्न शिंगार लाकय. राम वरडीत जावन येता व्हंकले घेवन येता तिका स्वागत करून पळय अयोध्या पट्टणा लेखारी सर्व जन बायल मनशां दवरून दारली दवरून चंद करून शिंगार करून घेवन सगळे अयोध्ये ते येवचे राजमार्ग सगळे शिंगारन फुल्लान उदका फापून रंगोली घालून फुल्लान शिंगारन भारी चंद केला. त्या अयोध्ये लेगी राम दशरथ तागेले 3 बायलो 4 चेडूं तांगेले बायलो मागीर चमकलेले परिवार पुरे राज्यपुरोहीत
मंत्र्यो तागेल सैन्य सकडी सैन्य सुरेख पेटयला ताणें पुराय जन पुरा प्रवेश करच्या आयल्यांची भारी संतोष दशरथ रायो पुरा प्रवेश करता चारे चरड वांकय तांगेल वकलांकय घेऊन येला म्हूण सांगून आनी 8 जन मंत्र्यो दशरथाल ಒಟ್ಟು वचून आश्चापुराची वरलेल पौर ब्राह्मण पुराय थंय गांवांतू येसत न्हय तांणी पुराय जन येवन रायाक चेडवांक पुराय थंय एदूर काणसाण करताची रामू रायाल ಒಟ್ಟು म्हळ्यार दशरथाल ಒಟ್ಟು रामू वरलेल चेडूं पुराय रमणे भितरी प्रवेश करताची तांकां कशी योग्य स्वागत करता वरांक तशीची त्या रमणेंतुली स्त्रियान केला. तशी त्यांनी घर भरून घेवचें म्हणटा तें कामच न्हय तांकां घर भरून घेवच्याक पुराय त्या स्त्रियांगेल ಒಟ್ಟು मेळणू सौमंगली स्त्री पुराय ಒಟ್ಟು मेळणू 4 सुर्नांकय घर भरा म्हण करताची आनी आशिर्वाद करताची. मागीर ग्रह प्रवेशाचे वेळार एक होमनी कुरस त्या पुराय कोरून मागीर घरांतूल देवाक मात्र न्ही घरा भायर आसूचे गमची देवांक नमस्कार करून हाडताची. तांकां अंतपुर करून दिला थंय तांगेल घर तांगेल अंतपुर प्रवेश करचे पयलीं फुडें ब्राह्मणांक गोदान स्वर्णदान त्या पुराय वरांक करीन दिवयशिता दशरथ आनी तांकां घर भरावण करून घेता. आनी बालकांडांतू कसल जाल्लें म्हूण म्हणलेलें पायच्या दिसांतू आमी पळोवया आजी सांगेल सरभई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.